नमस्कार। या बुलेटिनची सुरुवातच एका मोठ्या बातमीने आपण करणार आहोत। ब्रेकिंग न्यूज। केंद्राकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला सुमारे 4.5 कोटींची मदत जाहीर झालेली आहे। दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला मोठा दिलासा मानला जातोय। केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी ही माहिती दिलेली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। सगळा शेतकरी महाराष्ट्रातला मेटाकुटीला आलेला आहे आणि त्याच वेळेला केंद्राकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला सुमारे 4.5 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। राधामोहन सिंग यांनी ही माहिती दिलेली आहे। दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडे आणि त्यांच्याशी या सगळ्याविषयी बोलणार आहोत। संदीप, मोठा दिलासा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, मोठी बातमी, काय सांगाल? सुवर्ण, अगदी खरं आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या दुष्काळ बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र सरकारनं 4,714 कोटी रुपयांची मदत देण्याचं जाहीर केलेलं आहे। नुकतीच ही माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी दिलेली आहे आणि या मदत निधीचा वापर महाराष्ट्रामध्ये चारा छावण्या असतील, त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन असेल, हे करण्यासाठी केला जाईल। त्याचबरोबर या मदत निधीतून शेतकऱ्यांना जी खरीप पिकांची जी नुकसान जे झालेलं आहे, उत्पादकता घटलेली आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल। हे सगळं पॅकेज आपण जर पाहिलं तर हे पॅकेज गेल्या काही महिनाभरापूर्वी येणं अपेक्षित होतं, पण निवडणुकांच्या तोंडावरती येणार काही महिनाभरानंतर याबाबत निर्णय घेता येणार नाही। त्यामुळे केंद्र सरकारनं निर्णयांचा धडाका लावलेला आहे आणि हे एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक पॅकेज, दुष्काळी पॅकेज, एक गिफ्ट दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। नक्की। मात्र संदीप, हे दुष्काळग्रस्तांसाठीचं जे पॅकेज आहे त्यामध्ये कोण कोण शेतकरी समाविष्ट करण्यात आलेले आहेत का, ते राज्य सरकार ठरवेल आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, म्हणजेच हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। तर याविषयी काय अधिक सांगताय? सुवर्ण, मागच्या जवळपास 1 ते 1.5 महिन्यापूर्वी केंद्राचं पथक महाराष्ट्रात आलं होतं। त्यांनी पाहणी केली होती। महाराष्ट्रातल्या जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये या पथकानं पाहणी केली होती। त्यानुसार या पथकानं त्याचे निकष ठरवलेले आहेत। याबाबत अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही, पण पथकानं ज्या पद्धतीनं पाहणी केली, त्यांनी जो अहवाल दिला त्यानुसार त्या जिल्ह्यांमध्ये त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही पुन्हा तुमच्याशी संपर्क साधतो, असे संपर्कात राहा। पण राजू शेट्टी, खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटना, आपल्याबरोबर दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। राजू शेट्टी, अशी माहिती मिळते आहे केंद्राकडून एक मोठं पॅकेज शेतकऱ्यांना जाहीर झालेलं आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीचं हे पॅकेज आहे आणि 4.5 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। काय सांगाल तुम्ही? खरं तर राज्य सरकारने जेवढी मागणी केली होती तेवढं पॅकेज द्यायला पाहिजे होतं, पण त्यात सुद्धा सरकारनं हात आकडता घेतलेला आहे आणि या 4.5 कोटीचं प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पोहोचणार किती आणि प्रत्यक्षामध्ये हे सरकार अशा पद्धतीने काम करते, एवढ्या निकष आणि अटी लावते, शेतकऱ्यांच्या पर्यंत ते पैसे पोहोचतील किती याबद्दल माझ्या मनात शंकाच आहे। आणि अर्धमुर्ध दिल्यामुळं तर कामही होत नाही, म्हणजे काम होतही नाही आणि दिलासाही मिळत नाही, अशी अवस्था होते। आज शेतकऱ्याला चारा छावण्यांची मदत करण्याची गरज आहे, चाऱ्याची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे। एवढ्या 4,000 एवढ्या तुटपुंज्या रकमेतून काय काय सरकार मदत करणार आहे मला माहित नाही। आणि स्वतः राज्य सरकारची परिस्थिती तर फारच बिकट आहे। अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ मध्ये होरपळणाऱ्या जनतेला दिलासा कसा मिळणार, हाच खरा प्रश्न आहे। पण राजू शेट्टी, केंद्राकडून जे पथक आलेलं होतं आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेलेलं होतं, त्या पथकाने जो काही अहवाल दिला असेल त्यानुसार हे पैसे खरं तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, पण सरकारने जी अंमलबजावणी करायची आहे, राज्य सरकारने, त्यावर आपल्याला शंका आहे? निश्चितच, कारण राज्य सरकारकडून जे अंमलबजावणी होते ते समाधानकारक होत नाही, सरकारी अधिकारी नीट काम करत नाहीत आणि जो योग्य लाभधारक आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचत नाही, पोहोचले तर ते वेळेवर पोहोचत नाही आणि अशा अनेक तक्रारी यापूर्वी घडल्यात आणि यावेळी सुद्धा मला ती शंका येते। नक्की। राजू शेट्टी, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात होते। त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे, शंका व्यक्त केलेली आहे राज्य सरकारच्या अंमलबजावणी संदर्भातली, ती अशी की लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत हा पैसा पोहोचेल का, योग्य लाभधारकाला तो पोहोचेल का आणि किती पैसा पोहोचेल या संदर्भात त्यांच्या मनात शंका आहे। त्यामुळे अंमलबजावणी या सगळ्याची लवकरात लवकर होणं गरजेचं आहे। पण तरी देखील या घडीची ही सगळ्यात मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। केंद्राकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला सुमारे 4.5 कोटींची मदत जाहीर झालेली आहे।
पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांची राजगृहावर बैठक झाली, जी पूर्ण झालेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित होते। महाआघाडीतील प्रस्तावाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली। बहुजन वंचित आघाडीसोबत येणार का, या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, छगन भुजबळ या सगळ्यांची एकत्रित बैठक झाली। ही बैठक संपलेली आहे। मात्र आता बहुजन वंचित आघाडी या सगळ्यांसोबत येणार का, अशा प्रश्नांना सुरुवात झालेली आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे येत्या काळात आपल्या समोर येईल। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केल्याचं सुद्धा बघायला मिळालं। काँग्रेसमध्ये आरएसएस प्रमाणे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच राज्यात भाजपचं सरकार बनलं अशी टीका सुद्धा त्यांनी केली। ओवेसींचं नेतृत्व उभं राहिलं तर मुस्लिम मतदार दुरावतील अशी भीती काँग्रेसला असल्यामुळेच ते त्यांना विरोध करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। 3 राज्यों से जो उनको सरकार बनाने का जो मौका मिला है, उससे मैं ये समझता हूं कि उनके दिमाग जो है वो फिर गया है और इसलिए वो हर किसी को दबोचना चाहते हैं, दबाना चाहते हैं और बराबरी का रिश्ता नहीं बनाना चाहती। इसलिए हमने कहा कि ये फ्यूडल पार्टी है। रही बात कांग्रेस की बात, तो दोनों में हम लोग कोई अंतर नहीं समझते, आरएसएस और भी कांग्रेस में, क्योंकि कांग्रेस खुद ही कहती है कि हम सॉफ्ट हिंदुत्ववादी है और आरएसएस जो है हार्ड हिंदुत्ववादी है। जहां संविधान का मामला है आया है कि संविधान चलना चाहिए और वंचितों के लिए संविधान चलना सबसे बड़ी अनिवार्य बात है, इसलिए हम लोग ने कांग्रेस से कहा कि भी अगर समझौता करना है तो हम करने के लिए तैयार है। बराबरी से अगर समझौता होता है तो हम आपके साथ में आने के लिए तैयार है, लेकिन कांग्रेस उसके लिए तैयार नहीं है।